आंबोळी बनवण्याची पहिली स्टेप आहे. तांदूळ घेतलेले आहेत आणि सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत. उडदाची डाळ आहे, शेंगदाणे आहेत, चवळी घेतलेली आहे, धणे आहेत, चण्याची डाळ आहे आणि मेथी आहे. अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे. ज्यांना जास्त कडधान्य हवे ते टाकू शकतात. म्हणजे या सगळ्या डाळींचा वास असा छान येतो ना, म्हणजे पोषक आहे. आणि हे तांदूळ जे आहेत ते आमच्या शेतामधले आहेत, जयाचे तांदूळ आहेत. हे जरा जाड असतात, भाकरीसाठी आम्ही वापरतो. शहरा ठिकाणी ह्याला काय म्हणतात, पटना म्हणतात. आमच्याकडे हे जयाचे तांदूळ म्हणतात. बघा हे असे असतात. तुम्ही रेशनचे तांदूळ वापरले तरी सुद्धा त्याची आंबोळी खूप छान येते. पण आमचे हे घरचे तांदूळ आहेत आणि हे 2 किलो तांदूळ आहेत. 2 किलो तांदळाला तुम्ही अर्धी अर्धी अशी वाटी घेऊ शकता. आम्ही अर्धी अर्धी वाटीचंच कडधान्य घेतो. आता तुम्हाला अजून काय ह्याच्यामध्ये कडधान्य ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि मेथीने ह्याला वास चांगला येतो मस्त असा. आता आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे. हे सगळ्या डाळी आणि तांदूळ, डाळी आपल्याला वेगळ्या भिजत ठेवायचे आणि तांदूळ वेगळे भिजत ठेवायचे आहेत. कमीत कमी 5 ते 6 तास हे सगळं भिजलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला सगळं मिक्सरला लावायचं आहे. 5 तास आपण भिजत ठेवणार आहोत. आता सगळ्या डाळी मी मिक्स करते, पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि तांदूळ सुद्धा. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. इथे पाणी ठेवलंय. ओके. आणि ही आमची गावची पद्धत आहे. अशा प्रकारे आम्ही आंबोळी बनवतो. घरचे तांदूळ आहेत त्याच्यामुळे ना आंबोळी खूप छान होते, गोड लागतोय हा भात. आणि इकडे सगळ्या डाळी आम्ही मिक्स केल्यात. आता पाण्यामध्ये टाकते आई, म्हणजे पाणी टाकते आणि हे सुद्धा भिजत ठेवते. आणि मिक्सरला लावताना भात वेगळा मिक्सरला लावायचे आणि डाळी वेगळ्या लावायच्या. पहिले तांदूळ लावायचे का आपल्याला. ओके, टाक पाणी त्याच्यामध्ये. त्यात आपल्याला ही रात्रभर भिजत ठेवायचं आहे, म्हणजे 5 ते 6 तास आम्ही रात्रभर सुद्धा ठेवतो. भिजतो चांगला भात आणि आपल्या डाळी ज्या आहेत त्या फुगतात मस्त. पण कमीत कमी 5 ते 6 तास ठेवायलाच पाहिजे. आंबोळी बनवण्याची सेकंड स्टेप आपली, जे आपण रात्री तांदूळ भिजत ठेवले होते ते आता पाण्यातून काढले आणि असे पंख्यावर थोडे ठेवलेत, म्हणजे सुकण्यासाठी. थोडंसं पाणी यातलं निघून जाईल आणि सुकतील. आणि 1 तास आपल्याला सुकत ठेवायचे त्याचे तांदूळ आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत. आईने असे हंतरून ठेवलेत आणि थोड्या वेळात आता मिक्सरला लावू तांदूळ. आता आंबोळी बनवण्याची पुढची स्टेप. आधीच्या स्टेपमध्ये आपण बघितलं की जे तांदूळ आपण रात्रभर भिजत घातले होते, म्हणजे रात्रभर किंवा किमान 5 ते 6 तास तरी भिजले पाहिजे, है ना. 6 तास तरी भिजले पाहिजे. रात्रभर सुद्धा ठेवू शकता. तांदूळ मस्त भिजले की त्यांना काढायचं आणि त्यांना थोडंसं सुकवायचं आहे, हे नाही नॉर्मल सुकले अर्धा तास फॅनवर ठेवले तरी पण चालतात. तांदूळ मस्त आपले सुकलेले आहेत आणि आपल्या ज्या डाळी आहेत ज्या आपण भिजत ठेवल्या होत्या त्या मस्त फुगलेल्या आहेत. याची पुढची स्टेप आपल्याला बघायची आहे. जे तांदूळ आपण सुकवलेले आहेत त्यांना आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत. म्हणजे एक चाळणी घ्यायची, त्याच्यामध्ये मिक्सर मला बारीक केले तांदूळ ह्याच्यामध्ये टाकायचे. खाली त्याचा पीठ पडला पाहिजे आणि वरती बारीक तांदूळ राहिले पाहिजे. म्हणजे रवा जसा असतो ना, रव्यासारखे तांदूळ राहिले पाहिजे. असं खाली पूर्ण आपल्याला पीठ पाडून घ्यायचंय आणि वरती हा रवा राहिला पाहिजे. कारण की हे 2 किलो तांदूळ आहेत, त्याला 1 वाटी आपल्याला रवा बनवायचा. 1 ग्लास आपल्याला रवा बनवायचा आहे. आता पीठ वेगळं करायचं आहे आणि बारीक जो राहिलेला असतो ना रवा, तो 1 ग्लास आपल्याला काढायचा आहे. त्याचं आपल्याला पुढे पेस्ट करायची आहे. आणि मला हे एक विचारायचं आहे, आता आपल्याला जास्त क्वांटिटी पाहिजे म्हणून आपण 2 किलोचं घेतलं. आपण खाणारी माणसं, पण जी लोक 2 जण असतील मग दोघांसाठी कसं पीठ घेणार आपण. आता हे 2 ग्लास पीठ तांदूळ घेतले ना आपण, मग 1 वाटी रवा पडायचा. 1 वाटी. आणि हा पीठ खाली होईल ना, तर त्याच्यात 2 ग्लासामध्ये पीठ कमी पडणार ना. आता ह्याचं पीठ भरपूर होईल. ह्याचं पीठ भरपूर होईल. मग आता एखादी 4च माणसं असली त्यांना 2 ग्लास बस. म्हणजे 2 ग्लास आपण तांदूळ घ्यायचे आहेत. कुठलेही तांदूळ चालतील. आपण कोलमचे घेतले पण चालतात, रेशनचे पण चालतील. म्हणजे 2 ग्लास जर तुम्हाला कमी प्रमाणात घ्यायचं असेल तर 2 ग्लास तांदळामध्ये आपल्याला अर्धी वाटी असा रवा पडला पाहिजे. त्याचं पीठ पण कमी होणार. 2 ग्लास म्हणजे कमी, 1 ग्लासच पीठ होईल. 1 ग्लास पीठला अर्धी वाटी. आणि आपण ज्या डाळी ज्या भिजत घेतल्या किती घ्यायच्या मग, किती 2. आता याला पाहिजे ना 1 चमचा, 2 चमचे घ्यायचे, सगळ्या मिळून 1 वाटी होतात. ओके, म्हणजे 2 चमचे या सगळ्या डाळी घ्यायच्या आपल्याला हव्यात तर. म्हणजे कमी प्रमाणात तुम्हाला जर करायचं झालं तर अशी मी तुम्हाला सांगते. 2 चमचे घेतले तरी. मेजरमेंट पण इम्पॉर्टंट आहे या गोष्टीसाठी. आणि पीठ पुढे मी सांगेनच तुम्हाला, पण आपण ही जास्त क्वांटिटी करतोय म्हणून असं सांगते. कमी क्वांटिटीला तुम्ही असा अंदाज लक्षात ठेवू शकता की 2 ग्लास तांदूळ असतील तर वाटीभर आपल्याला रवा पडला पाहिजे. आणि डाळी आपल्याला 2 चमचे घ्यायची आहेत. डाळी जास्त कमी पडल्या तरी चालतील, पण मेथी प्रमाणातच घ्यायची. मेथी कमी घ्यायची. याच्यात 2 ग्लासाने 1 चमचा घ्यायची.
ओके. आता याच्यात मी 2 चमचे घेतले आणि कडधान्य कुठले पण आपले जास्त कमी पडले तरी पण चालते. फक्त मेथी कमी नाही तर मग कडू होऊ शकतं. हा, वासाला पण घेतो पण मेथी कमी घ्यायची. बाकी कोणी जास्त घेतलं तरी पण चालते. ओके. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते. आता हे काम इम्पॉर्टंट आहे, मिक्सरला जास्त तापवावं लागतं कारण तांदूळ आपल्याला बारीक करायचे आहे. थोडे थोडे घ्यायचे मग छान. आणि मिक्सर मध्ये तांदूळ एकदम पण जास्त घ्यायचे नाहीत, कमी प्रमाणात घ्यायचे, नाहीतर मग ते बारीक नाही होणार. हे नाही, तर मी थोडेच घेतलेले आहेत. आता मी मिक्सर लावते आणि बारीक करून दाखवते तुम्हाला कसा रवा पडतोय तो त्याचा. ओके, हा लाव. चल, आता झाकण काढलं मी. असं आपल्याला बारीक करायचं आहे. असं आहे. ओके. आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे, पीठ वेगळं करायचंय. ओके. रवा वेगळा. तर सगळं आपल्याला त्या चाळणीमध्ये काढायचं आहे आणि जरा चाळून घ्यायचं आहे. वरती कर म्हणजे असं दिसेल आपल्याला. ओके. असा खाली पीठ पडेल आणि वरती रवा राहील असा. पण त्याला एकदम बारीक करावं लागेल, त्यानंतर एका ह्याच्यातच पटकन हा पेला भरेल. है ना? बारीक बारीक करत राहावं लागेल आपल्याला. एकदम जाडा पण नको, आपल्याला बारीकच हवा. बरोबर झाला. ओके. नेक्स्ट स्टेप बघूया. तांदूळ मिक्सर लावून त्याचं पीठ रेडी केलेलं आहे आपण. हे पीठ आहे आणि जो रवा राहिलेला आहे तो बघू शकताय. हा ग्लास भर आहे आणि थोडासा आहे, म्हणजे 1.5 ग्लास आपला रवा झालेला आहे. बघू शकताय कसा आहे तो, जरा जाडसरच आहे. आपला रवा कसा असतो ना तसा आहे. हा बघा, असं काढलेलं आहे. आता या रव्याची आपल्याला पेज बनवायची आहे. नाही, पेस्ट बनवायची. टाक त्याच्यामध्ये. आता ह्याच्यात टाकत्या. ओके. आणि तो टोटल 1.5 ग्लास आपली रवा झालेला आहे. 1.5 ग्लास आपला सगळं टाकत्या. ओके. आणि आता पाणी पाहिजे. पाणी ऍड करायचं, पण ह्याच्यामध्ये पाण्याचा अंदाज कसा मला ते पहिले सांग. आता एवढं पाणी त्याला पाहिजे. एवढं पाणी म्हणजे 1.5 ग्लास आपले रवा आहे, तर आई अंदाजे टाकणारे म्हणजे 4-5 ग्लास असणार. कारण का ते शिजायला पाहिजे, म्हणजे एक प्रकारे हा तांदूळ आहे, तांदळाला शिजायला पाहिजे. म्हणून आईचं म्हणणं आहे की 5 ग्लास तरी पाहिजे. आणि आपण चेक करत राहायचं शिजलंय की नाही, तसं आपण पाणी ऍड करायचं. आता आई पाणी टाकते त्याच्यामध्ये. आता आपल्या अंदाजे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे खड्याचं. थोडं पाणी कोमट झाल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हे रवा. ओके. तर ह्याला आपल्याला शिजवायचं आहे ना. आणि ही जी आंबोळी बनवण्याची पद्धत जी आहे ना ती माझ्या आजीची आहे. आजीपासून आई शिकली, म्हणजे आई कशी बघून बघून शिकली, तिला शिकवलं नाही आजीनी. आजी करायची त्यामुळे आजीकडे जे करायची त्याच्याकडे तिचं लक्ष असायचं, किती मेजरमेंटनी टाकते, कसं टाकते, त्याच्याप्रमाणे ती शिकली. तर तिचं बघून मी आता शिकते. पण ही खायला छान टेस्टी लागते, एकदम पारंपरिक पद्धत आहे. पण त्याला ना मेहनत सुद्धा खूप आहे आणि सगळं नीट लक्षात ठेवायला पाहिजे असं आहे. आणि याचं मेजरमेंट बोलायचं झालं तर आईकडे पण असं एक्झॅक्ट मेजरमेंट नाही. आधीचे लोक कशी हाताने डायरेक्ट वस्तू टाकायच्या, मीठ हाताने, सगळ्या गोष्टी हाताने, म्हणजे हाताचा अंदाज असायचा त्यांचा. आता आपल्याला कसं, आपल्या आजच्या मुलींना आपलं असं की वाटीचा अंदाज पाहिजे, चमच्यांचा अंदाज पाहिजे. पण आईचं असं म्हणणं आहे की आम्हाला तसा अंदाज वगैरे काय नाही, आपला हात आहे ना, हाताचा अंदाज टाकायचा, त्याच्याप्रमाणे ती रेसिपी आहे. तुम्हाला जर काही समजलं नाही तर त्या गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मग त्या मी आईला विचारून तुम्हाला त्या कमेंटचं मी उत्तर देईन. का मी सुद्धा नवीन आहे या गोष्टीसाठी आणि आई अशी पहिल्यांदाच अशी रेसिपी शूट करून युट्यूबवर टाकते. त्यामुळे सांगताना तिची पण जरा गडबड होते की कसं सांगू मी, अंदाज कसं सांगू मी. आश्चर्य करण्याची गोष्ट ही आहे की तिला असं मेजरमेंट पण नाही कोणी सांगितलं. ती आजी माझी करायची त्याच्याप्रमाणे ती बघायची कशी करे, आणि आजी पण अंदाजे टाकायची है ना. पहिले ते चुलीवरती आणि काय ते पोलीस मागाशी मला 2 प्यायल्याचे टोप, 2 प्यायल्याचा टोप. हा, म्हणजे भाषा पण अशी नाही, 10 किलो तो. हा, 10 किलो. भाषा पण थोडी वेगळी आहे, मला ते समजत नाही. आई मला मगाशी सांगत होती की आजी करायची तेव्हा मी बघायचे, तर ते शब्द पण जरा वेगळे होते, त्याच्याप्रमाणे ती अंदाज घेऊन करायची. त्यामुळं ही स्टेप म्हणजे प्रोसेस थोडी अशी मोठी. मी 2-3 दिवस ही व्हिडिओ शूट करते, एका दिवसात ही व्हिडिओ होत नाही. का पिठाला सगळं आंबून ठेवायचंय. आता हा ब्लॉग करते, आता उद्या पुढे मी तो कंटिन्यू करेन. त्याला आंबवायचं आहे, आंबवण्याची पद्धत सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मेन गोष्ट, पीठ रेडी झाल्यानंतर तवा सुद्धा आपल्याला चांगला पाहिजे. तो नॉनस्टिक हवा आणि राबलेला तवा हवा, हे नाही तर मग पोळे तुकडे पडत नाही. तर मग आपल्याला असं वाटतं की पीठ तर मी बरोबर घेतलं पण पोळा का नाही झाला. तवा सुद्धा चांगला होता. आई काय बोलली, भारवणी
भानवली असली त्याच्यात पण भानवली, होते, हा. निर्ल्याच्या तव्यात पण होतो. त्यामुळे तवा तुमचा चांगला पाहिजे, त्याला चरे वगैरे पडलेले नसतात. आणि नेहमी आम्ही करतो ना त्याच्यामुळे तो तवा जो आहे ना तो राबलेला आहे, त्याच्यामुळे तो परफेक्ट होतात है ना. त्यामुळे तव्याचा सुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल आहे या आंबोळीच्या प्रोसेसमध्ये. तवे छान असले तर काहीच होत नाही, कसं पण टाका. आणि मेन गोष्ट मला सांगायचं आहे की हा जो पदार्थ आहे आंबोळीचा तो आमचा पारंपरिक पदार्थ आहे. म्हणजे माझ्या आजीनी तिच्या सासूकडून शिकली असेल आणि आजीकडून आई शिकली, तर आईकडून आम्ही शिकतो. त्यामुळे हा आमचा पारंपरिक पदार्थ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आमच्या पद्धती थोड्याशा वेगळ्या आहेत, शब्द वेगवेगळे आहेत, तर तुम्ही समजून घ्या. काही जर तुम्हाला समजलं नाही तर मला कमेंटमध्ये विचारा, कारण की मी नवीन आहे, मला तेवढं काय माहिती नाही, म्हणून मी आईला घेऊनच सांगते तुम्हाला. आपलं फक्त खायचं काम करायचं, म्हणजे ह्या गोष्टीला खूप मेहनत सुद्धा खूप आहे, खायला टेस्टी वाटतात असं आहे. आता हा रवा तर शिजत आलाय इकडे आहे ना, चुरला. हा हा चुरला म्हणजे शिजला. ओके जसा गार झाली तसा घट्ट होईल तो. ओके. आणि त्याच्यामध्ये या पेज मध्ये आपल्याला तो पीठ टाकायचा आहे, पण गार झाल्याशिवाय नाही. पूर्ण थंड करायचं आहे. सांगते मी तुम्हाला पुढे स्टेप. हा. आणि आपली पेज जी आहे ती एकदम घट्टसर झालेली आहे, बघू शकताय. लगेच आपला तो रवा शिजला आणि कलर पण आला, जर असा जाड झालाय. म्हणजे रवा शिजल्यानंतर अशी पेजच कनेरच नाही, काय बोलतात ग, काही लोक खीर बोलतात, आपण पेज बोलतो, काही लोक कनेर बोलतात. हा, रव्याची बघा कशी झाली, एकदम जाड झाले, म्हणजे शिजला तो रवा पूर्ण. आता हे आपल्याला पूर्ण थंड करायचं आहे. कसं शिजलाय ना परफेक्ट, असं आई बघत होती मग, चिकट झाला पाहिजे तो, म्हणजे शिजला. आणि तो थंड करायचं आहे आपल्याला. तर आईने खाली टॉवेल टाकलंय आणि परातीमध्ये थोडंसं पाणी घेतलंय, पंखा फास्ट करून ठेवलाय, म्हणजे त्याच्यावर पटकन थंड होईल आणि पुढच्या स्टेप आपण करू. आता पूर्ण थंड करून घेतो आपण. आणि आता आपली पुढची स्टेप बघूया. आपली जी पेस्ट आपण बनवलेली होती, थंड केलेली आहे मस्त, त्या पेज मध्ये आपल्याला जे आपण कडधान्य भिजत घातलं होतं, ज्या डाळी वगैरे त्यांना मिक्सरला लावलेलं आहे, आता हे त्या पेज मध्ये ऍड करायचंय है नाही. ओके, तर अशी आपली पुढची स्टेप आहे. होतो. हा होत. आता आपण त्या पेज मध्ये टाकतोय आपल्या डाळी ज्या आपण मिक्सरला बारीक केल्या होत्या, आणि पुन्हा हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. आता आपली पुढची प्रोसेस. आता पिठाला आपल्याला आंबवायचं आहे. डब्बा घेतलेला आहे मस्त. आता आपण तांदळाचं जे पीठ केलं होतं चाळून आपण, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये मिक्स करायला भेटणार नाही म्हणून मोठा डब्बा घेतलाय, आणि तसं पण आपल्याला पिठाला आंबवायचं आहे, म्हणून एकदाच सगळं मोठ्या डब्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता हे मिक्स केले तर आई डब्यामध्ये टाकेल, आणि त्याच्यानंतर हे पीठ टाकायचं आहे जे आपण चाळून घेतलं होतं ते. आई टाकते, हे टाकतेस पहिले. पीठ टाकलं. हे जे आपण मगाशी तांदूळ जे मिक्सरला लावले होते, जे गाळून त्याचं पीठ तयार केलं होतं ते पीठ आहे ते. आणि जे वरचा रवा राहिला होता तो, त्या रव्याची ती पेज केलेली आहे, असं डिवाइड आहे. आणि त्या तांदळाची म्हणजे त्या रव्याची ती केवढी पेज झाली है नाही, दीड पेल्याची एवढी झाली, पेज जास्त झाली. ओके, त्याच्यामध्ये अर्धा डब्बा झाला एवढा. त्याच्यामध्ये हे टाकूया, आणि मग त्या पिठाला आपण आंबवणार आहोत. ती प्रोसेस पुढे सांगते मी तुम्हाला. पीठ आपला मिक्स करून झालेला आहे, पण पीठ आता ते पूर्ण सुकं झालेलं आहे, त्याला पाण्याची गरज आहे आता. म्हणून आईने थोडंसं पाणी कोमट केलेलं आहे. तर ते कोमट पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. पण ते कसं हळूहळू टाकशील ना, अंदाजे हळूहळू टाकायचं. पीठ कसं झालं पाहिजे, पीठ पातळ करायला पाहिजे. आता पातळ करून ठेवायला पाहिजे हा. थोडं, एकदम एवढं जाड नाही. अच्छा ठीक, पातळ करायला पाहिजे. हे ते सगळं फोडायला पाहिजे पाणी टाकून. ओके, म्हणजे गुड्या नाही झाल्या पाहिजे नाही, 7 गुड्या फोडायच्या त्या. याच्यासाठी पाणी लागेल, 2-3 ग्लास तरी पाणी लागेल एवढ्या पिठाला. ओके, अजून खूप फोडायचे आहेत. हे बघ गुड्या आहेत ना, कालथानी नाही जमलं तरी हाताने करू शकता. हाताने फुटतील ना गुड्या. हा, कालथानी नाही जमलं तर तुम्ही हात सुद्धा घालू हात शकता. फिरवू शकता. मला ना या पिठाचा वास खूप जास्त आवडतो. आता पीठ बघू शकता आईने मस्त मिक्स केलाय. दाखव रे, पूर्ण असं पातळ पातळ, म्हणजे थोडस असं बॅटर केलंय, दिसतंय. ओके, डब्बा आपला भरला. आता आपल्याला या पिठाला आंबवायचं आहे. त्यासाठी आईने केलेली आहे इथे वात कापसाची.
आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही वाट टाकायची, तेल टाकायचं वरतून असं आणि वात ही आतमध्ये पेटत ठेवायची. म्हणजे पिठाला आपल्याला या गरम करायचं आहे, जेणेकरून पीठ आपल्याला लवकर येईल, म्हणजे आंबेल, फर्मेंटेशनची प्रोसेस होईल. हे आधी आमची आजीनं कोळसे टाकायचे ह्याच्यावर, हे नाही चूर पेटवून कोळसे टाकायचे, त्याच्यावरती तेल टाकायचं. हे काय म्हणा म्हणतात ते नाळीच्या करवंटी किंवा काही शेंड्या असायच्या काहीतरी, त्याच्यावर ते टाकायची, असं काहीतरी होतं. मला थोडं आठवतंय ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यावर ते निखारे ठेवायची आणि बंद करायचे आणि ते झाकायला काय करायचं, झाकायला झाकण लावायचं. म्हणजे आजी खोंडा घ्यायची अंगावर, तो खोंडा घ्यायची ना आमची आजी, तो त्याच्याने पीठ पुढं झाकायची. खोंडा आणि घोंगडी पण टाकायची. हा. पहिले खोंडा टाकायची आजी, नंतर त्याच्यावर घोंगडी गरम येण्यासाठी, म्हणजे ऊब भेटावं त्या पिठाला, जेणेकरून तो पीठ लवकर येईल. ओके, आता आईने वात केलेली आहे. सोडत काढता काढतो काढू. ते पीठ दाखवलंच ना, त्याच्यावरती तेल टाकतेस ना. तेल किती मेहनत आहे त्या पिठाला, बापरे. 2 दिवस करतो, उद्या 3रा दिवस आहे नाही. ओके, तुम्ही ह्याच्यावर निखारे सुद्धा ठेवू शकता. आता आईने त्याच्यावर वात ठेवलंय. चूल पेटती असती तर मी ठेवलं असते निखाऱ्यात, आपण चूल पेटवली नाहीये. पेटवली नाही ना. कधी कधी ह्याच्यामध्ये आई कांदा सुद्धा ठेवते, हे नाही कांदा ठेवला तरी पण कांद्याने पण ऊब भेटते, म्हणजे कांदा पण हीट होतं, हा. उष्ण आहे ना जरा तो. ओके, आता आई लावणार आहे वात त्याच्यामध्ये आणि लगेच झाकण नाही ठेवायचं. 10 मिनिटं तरी असं अर्ध झाकण ठेवायचं, हे नाही, आणि मग झाकण लावून ठेवायचं. नंतर लावायचं. आणि उद्या सकाळी बघाल ना तुम्ही, एवढ्यापर्यंत पीठ आलेलं असेल, म्हणजे ते वरती येतं पीठ. मस्त पीठ आंबतं, म्हणजे फर्मेंटेशनची प्रोसेस होते ती. सावकाश पंखा चालू आहे. ओके, आईने थोडा वेळ असं ठेवले, अर्ध झाकण ठेवले आणि 10 मिनिटानंतर मग ती बंद करेल, असं सध्या ठेवलंय तिने. आता पीठ आपलं रेडी आहे. थोड्या वेळाने झाकण बंद करायचं आणि त्याच्यावरती काहीतरी कापड वगैरे ठेवायचं, हे नाही, चादर वगैरे ठेवते आई अशी त्याच्यावरती. पण कधी कधी खाली अशी ती परात पण ठेवते, कारण की जर पीठ जास्तच आलं तर मग खाली पडण्याची शक्यता असते. डब्याच्या खाली आई परात सुद्धा ठेवेल आणि पूर्ण झाकून ठेवेल. अशी आमची आंबवण्याची गावची पद्धत आहे. फायनली आपण फायनल स्टेजवर आलेलो आहोत आंबोळीच्या. आता रेडी आहे पीठ. आता उद्या सकाळी मस्त पीठ आलेलं असेल आणि मग त्याच्या लगेच आपण आंबोळ्या पाडायला घ्यायच्या, टाकायला घ्यायच्या. या प्रोसेसला खूप वेळ लागते. 2-3 दिवस आमचं शूटिंग चालू आहे आणि आम्हाला जास्त क्वांटिटी सुद्धा करायची होती. आणि सगळ्यांच्या तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की आंबोळीची रेसिपी दाखव. फायनली हा ब्लॉग तुमच्या भेटीला आलाय. मीच जरा कंटाळा करत होते, कारण की हे सगळं करायला आई पण फ्री पाहिजे आणि मी पण पाहिजे, त्याच्यामुळे थोडं लेट झालं. पण इन डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवले की आम्ही आंबोळी कशा प्रकारे करतो. काही काहींची पद्धत वेगळी असू शकते, पण आमची जी आजीपासून करत आलेली आहे ती पद्धत मी तुम्हाला तुमच्यासोबत दाखवली. मला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पण अजून आहे प्रोसेस पुढे. आता जस्ट पीठ आंबवायला ठेवले, म्हणजे फर्मेंटेशनसाठी ठेवले. तर आता हा डबा आपण उद्या सकाळी ओपन करू, म्हणजे पीठ किती आलेलं आहे तुम्हाला दाखवीन आणि मग लगेच आपण आंबोळी करायला घेऊ. ओके, झालं नाही? हा झालं. आता चादर टाकते त्याच्यावर. ओके, आता आपण पीठ चेक करूया कसं आलंय वरती ते. पीठ आलंय वरती, बघू शकताय एवढं आलंय. चमच्याने तुम्हाला दाखवते. तिथं वात काढायची आपल्याला. हा बघा, मस्त फर्मेंट झालंय पीठ, म्हणजे आंबलंय पीठ. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आंबोळी टाकायला सुरुवात करायची. असं पीठ वरती आलं पाहिजे. आणि फायनली आईने आंबोळी बनवायला घेतलेली आहे. सकाळ सकाळ पीठ मस्त आलंय. पीठ बघा कन्सिस्टन्सी कशी आहे. थोडं पाणी टाकलंय, म्हणजे एकदम घट्ट नकोय, थोडं पातळसर हवंय, हे नाही. थोडं पाणी टाकले त्याच्यात. आणि तिने पहिली आंबोळी झालेली आहे. कसली जाळी सुटले बघू शकताय. हे बघा,
मस्त वाद छान सुटलाय. तूप लावले, साधं तूप आहे. आणि हा आमचा तवा खूप जुना आहे, त्याच्यावर आंबोळी परफेक्ट होते. आता आई कपाने टाकते बघा. जिथे जाड असेल तिथे असा कप फिरवायचा, आपोआप असे छोटे छोटे बलून्स येतात. बलून म्हणजे होल पडतात. परफेक्ट काही सर्व बाजूने ती आंबोळी सुकली गेली पाहिजे. म्हणजे जे पीठ आहे ते मध्ये शिजलं नाहीये, त्यामुळे अशी पकडते. पूर्ण बाजूने असं ते सुकलं ना जसं असं दिसतंय, त्याच्यानंतर आपल्याला त्याला पलटी करायचं आहे. आता हळूहळू समोदलं सुकायला आलेलं आहे, त्याच्यानंतर आई पलटी करेल. मी तुम्हाला दाखवते. गॅस कमी जास्त चालू आहे. जास्त ठेवलं का मग तो करपते ना खालून. ओके. स्लो गॅसवर छान होतं, करपत नाही, लाल होत नाही, काय नाही, एकदम शुभ्र दिसतात आपल्याला. बघा आता मध्ये थोडासा झाला, तेच झाला ना. परफेक्ट. वाव. जाळी पण मस्त सुटलेली आहे आणि कलर बघू शकताय कसला भारी. गरम गरम आंबोळी त्या खायला